घेत आहोत। आज पहा ही व्यक्तिमत्व आज पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, परंतु क्रिकेटची आवड आणि क्रिकेटच्या आवडीपोटी क्रिकेटच्या प्रेमापोटी कॅप्टन 26च्या जिव्हाळ्यापोटी आज उपस्थित आहेत। थँक्यू व्हेरी मच, मनापासून आभार। सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतो। पहिला चेंडू फुल टॉस पंच केला, डीप पॉइंट आहे तैनात, एक धाव प्राप्त केली जाते। दुहेरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील वेगाने प्राप्त केली जाते। बॅकअप आहे त्यामुळे तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये। टीम रासाटे आपली बॅटिंग आहे, आपला 12वा खेळाडू पाठवा प्लीज, कारण आपली बॅटिंग आहे त्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू पाठवा। पहिला षटक घेऊन शतायू, हा चेंडू पडल्यानंतर वेगाने यष्टीरक्षक चुकी करतोय, एक धाव मात्र प्राप्त केली जाते। शतायू सूर्यवंशी एक वेगवान गोलंदाज, आपटी बार, दिशा खराब आहे का? पंच शहानिशा करत असताना धावची संधी असेल, डायरेक्ट हिट झाला असता तर इथे मात्र चित्र काहीतरी वेगळं झालं असतं। वाईट +1 या 2 धावा जोडल्या जातील। या 2 धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर 2 ने पुढे जाईल। 5 धावा धाव फलकावर, 5 रन्स ऑन बोर्ड। वॉटर स्ट्रोक, मिड विकेटच्या डोक्यावरून मार्वलस स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार, रबर बॉल क्रिकेटचा दर्जा, 6 धावा षटकार। या षटकाराने टीमची धावसंख्या धाव फलकावर दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचते। 11 धावा, 11 रन्स ऑन बोर्ड। बॅकफुटला जाऊन पंच केलाय, डीप पॉइंट, 1 बाउन्स ओव्हर द रोप। टीम रासाटेसाठी 4 धावांचा फटका, चौकार। तनिष यांच्या बाडमधून एक सुरेख फटका पाहायला मिळाला, चौकार। आता बाटने मोठा फटका खेळायचा प्रयत्न, हा चेंडू काहीसा खाली राहतोय। शतायू यांचा वेग पाहायला मिळाला, निर्धाव चेंडूचे होते सांगता, डॉट बॉल। 15 धावा धाव फलकावर, 15 रन्स ऑन बोर्ड। शेवटचा चेंडू देखील वेगवान पाहायला मिळतोय, तेच तर्रार, ही खासियत आहे शतायू सूर्यवंशी यांची। कराड एक्सप्रेस वेगवान चेंडू हाताळला जातोय, निर्धाव चेंडूचे होते सांगता। पहिल्या षटकाचा होतोय की समाप्त। टीम प्रथमतः फलंदाजी करत असताना रासाटे बिनगडी बाद 15। थँक्यू सो मच लहू सर। गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय आता अनिल या गोलंदाजाला पहिल्या षटकाचा जर विचार केला गेला तर 15 धावा जरूर खर्च केल्यात शतायू या गोलंदाजाने। यावेळी मात्र पहिल्याच चेंडू कुठेतरी दिशा भरकटली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून, वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव धाव फलकावरती ऍड होईल। यावेळी मात्र एक अपील केली जाते आणि अपील पंचांकडून उचलून धरली जाते। फलंदाजाला यावेळी परतावं लागेल माघारी। अवी बॅक टू दी डग आउट।
पहिलं यश आपल्या संघाला संपादन करून दिलं जाते गोलंदाज अनिलच्या माध्यमातून, ज्याच्यासाठी त्याला या मैदानावरती पाठवलं होतं. गोलंदाजीची धुरा त्याच्या खांद्यावरती सोपवली होती, जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी पार पाडताना मात्र या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय हा गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये धावा जरूर खर्च केल्या होत्या 15. त्या धावावरती त्या धावगतीवरती ब्रेक लावण्याचं काम या गोलंदाजाला जरूर करावं लागणार आहे आणि एक गडी जरूर त्याने बाद केला असेल. पण उर्वरित चेंडूवरती कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाच्या माध्यमातून न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतो. ऋषी इन ॲट नंबर 3 मध्ये अकोट टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, कुठेतरी दिशा थोडीशी पुन्हा एकदा भरकटली जाते. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू, पंच जरूर आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतात. इट इज अ वाईड बॉल. एका चेंडू एक खराब चेंडू हाताळला जातो, तर एका चेंडूवरती कुठेतरी संघासाठी प्रयत्न जरूर केला जातो. यावेळी मात्र हलक्या हाताने जरूर स्टिअर केला जातो. एक धाव फलकावरती ऍड केली जाईल. 18 धाव फलकावरती जरूर लगावलेले आहेत. तनिष न्यू बॅट हाफ तनिषच्या बॅटमधून पहिल्या षटकामध्ये 2 मोठे फटके जरूर पाहायला मिळाले होते. यावेळी ऑफस्टिकच्या कुठेतरी दिशा थोडीशी बाहेर ठेवली जाण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवला जातो की आणखीन हा एक वाईट बॉल जरूर येतोय. आडव्या बॅटने जरूर खेळण्याचा प्रयत्न केला जातो. लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ येथून फेकी केली जातील. तत्पूर्वी 2 धावा जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. धावचीसाठी जरूर पंचांकडे दाद मागितली जाते, पण पंचांवरती त्याचा काही प्रभाव नाही. दोन्ही फलंदाज अजूनही मैदानावरती स्थिरावलेले जरूर पाहायला मिळत आहेत. 2 धावा जरूर धावफलकावरती ऍड होतील. 21 स्कोर कार्ड वरती यावेळी बॅटच्या रडार मध्ये जरूर होता फटका फसला जातोय की काय, उंची जास्त आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली होते, चुकी सुटला जातोय झेल. पण धावबाद मध्ये नक्कीच मित्रांनो इथे फलंदाजाला परतावं लागेल. झेलची संधी जरूर निर्माण झाली होती. संधीचं सोनं मात्र धावबादच्या स्वरूपामध्ये जरूर केलं जात आहे. ऋषीला मात्र यावेळी माघारी परतावं लागेल. नवीन फलंदाज नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतो आपल्याला. सागर इन ॲट नंबर 4. चार चेंडूंचा खेळ झालेला आहे. 2 चेंडूचा खेळ जरूर शिल्लक असेल. या दुसऱ्या षटकामध्ये धावगतीवरती जरूर ब्रेक लावलेला आहे. मोठे फटके कुठे पाहायला मिळालेले नाहीयेत या षटकामध्ये. गोशांगी क्षेत्रामध्ये जरूर चेंडू ट्रॅव्हल होतो एका धावेसाठी. 23 धावा धावफलकावरती जरूर असेल. कुठेतरी ज्या पहिल्या षटकामध्ये धावगतीला ब्रेक गती जी होती धावसंख्येला त्याच्यावरती मात्र ब्रेक लावण्याचं काम या षटकामध्ये जरूर पाहायला मिळतं या गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळी मात्र पहा, यू मिस आय डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. त्रिफळाची यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. तनिष्कला यावेळी मात्र माघारी परतावं लागेल. काय गोलंदाजी आहे पहा या दुसऱ्या षटकामध्ये अनिलच्या माध्यमातून. मित्रांनो 3 गडी जरूर बाद करण्यामध्ये यश आलं आणि कुठेतरी पूर्णपणे 23 धावा धावफलकावरती आहे. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या षटकाचा विचार केला गेला तर 8 धावा जरूर खर्च केल्या, पण 3 महत्वपूर्ण गडी विकेट्स मिळवण्याचं काम मात्र अनिल या गोलंदाजाने जरूर केलं आपल्या संघासाठी. शेवटचं षटक 3रं. राजू नवीन फलंदाज जरूर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळेल. आता मात्र काही पॅडलेनचा चेंडू जरूर पाहायला मिळाला होता. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल.
यावेळी मात्र चेंडू जरूर उंची जास्त आहे, लांबी किती प्राप्त झालेली आहे पाहूया. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतोय, टिपला जातोय, झेल संपवला जातोय. आणखी एका फलंदाजाचा खेळ या मैदानावरती. साईराजच्या हातामध्ये चेंडू जरूर सोपवला होता. तिसऱ्या षटकाची जबाबदारी साईराजच्या खांद्यावरती जरूर दिली होती आणि एक गडी प्राप्त करण्यामध्ये यश जरूर या गोलंदाजाला या मैदानावरती या सामन्यामध्ये प्राप्त झालेलं आहे. अमोल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. रासाडे टीमला मित्रांनो 2 षटकामध्ये जरूर धक्के जरूर लागत आहेत. एका पाठोपाठ एक फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला जरूर पाठवलं जातं गोलंदाजाच्या माध्यमातून आणि अशा प्रकारची गोलंदाजी जरूर होणं गरजेचं आहे या सामन्यामध्ये. यावेळी अकुट टप्प्याचा चेंडू पोल करण्याचा जरूर प्रयत्न केला गेला होता. शतायू यांच्या माध्यमातून थोडंसं फंबलिंग एसटीच्या पाठीमागे जरूर पाहायला मिळालं. तोपर्यंत एक धाव जरूर धावफलकावरती ऍड केली जाईल. 25 धावा जरूर धावफलकावरती लगावलेली आहेत. फायटिंग स्कोर जरूर उभारण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून जरूर केला जातोय आपल्या संघासाठी. गोलंदाजासाठी एक प्लॅटफॉर्म बनवण्याचं काम या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळतंय. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न देखील जरूर केला जातोय. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत, गॅदर करतील, एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. फेकी मात्र अचूक केली जाते या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आणखीन एक धाव धावफलकावरती जरूर ऍड केली जाईल. टीमच्या टोटल मध्ये जरूर ऍड केली जाईल. टीमची टोटल जाऊन पोहोचते 26 या आकड्यावरती. तिसरं षटक जरूर मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ नक्की अजून शिल्लक असेल या डावातील. हलक्या हाताने जरूर चेंडू खेळला होता. एक धाव घेतली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वी होतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. एकेरी धावेचं रूपांतर मात्र दुहेरी धावेमध्ये जरूर केलं जातंय. 2 धावेने धावफलक 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचवला जातो. एक टोटल फायटिंग टोटल स्कोर जरूर करण्याचा प्रयत्न आपल्याला या शेवटच्या षटकामध्ये देखील पाहायला मिळत आहे. स्लोअर पद्धतीचा चेंडू कुठेतरी दिशा भरकटली जाते. वाईट +1 म्हणजे या 2 धावा जरूर धावफलकावरती ऍड केल्या जातील. बाय 1 गेट 1 फ्री जरूर ऑफर बहाल केली गेली ते रासाटे संघाला. शेवटचा चेंडू जरूर शिल्लक असेल शेवटच्या षटकातील. शॉर्ट ऑन पूल जरूर पाहायला मिळाला होता पण फारसा फायदा काही होणार नाही. गोषंगी क्षेत्रामध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल होतो. एका धावेसाठी इनिंग जरूर ब्रेक झाली आहे. एक इनिंग एका डाव्याचा खेळ संपलेला आहे. टीमच्या टोटल मध्ये धावफलक आहे 31. 32 धावांची आवश्यकता, 32 धावांचं टार्गेट असणार आहे विजयासाठी कराटे संघासमोर. बत्तीस धावांचं लक्ष टीम कराटे. आदरणीय श्री समाधानदादा भालेकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. एक चांगले खेळाडू, उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आणि नेहमी कॅप्टन 26 यांच्या पाठीशी त्यांच्यासोबत उभं राहणारे व्यक्तिमत्व. वन साइड जिवाळा विपक्ष स्वर्गीय समिती प्रतिष्ठान बाचोली हे 2 संघ इन ऍक्शन पाहायला मिळतील. छापा कॉल केलाय रितेश निकम यांनी आणि टॉस जिंकलाय. रितेश निकम आणि आता कॅप्टन 26 ला विचारून सांगा काय जिंकणार काय घेणार आहात ते. हे 2 मित्रांची मॅच आहे कारण रितेश निकम अतुल भालेकर ही अशी जोडी एक मैत्रीच्या दुनियेमध्ये त्यांचा वेगळा थाट असतो. नवलाई रासाटे चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, फिल्डिंग लावून घ्या कारण अजून संपूर्ण एक ग्रुप आपल्याला खेळवायचा आहे. नवलाई रासाटे चला फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. विवेक वरपे, छोटा बाहुबली, श्रेया समाधान भालेकर यांचा वाढदिवस, त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिवा चषक पीस पावसाने विश्रांती घेतली आणि किरण सरांची देखील विश्रांती झाली.
चला टीम रासाटे, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. श्री जुगादेवी कराटे 32 धावांचं लक्ष्य पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी शतायू आणि त्यांच्या साथीला. टीम कराटे आपली बॅटिंग आहे. एखादा खेळाडू पाठवा नावं सांगण्यासाठी. पहिला चेंडू ऋषी यांचा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. निर्धाव चेंडूने मात्र या डावाची होते सुरुवात. 32चा पाठलाग करायचा आहे म्हणजे ही मॅच दोन्ही बाजूला जाऊ शकते. आणि पहा आता मात्र वन साइड जिवाळ्याची मॅच आली आणि एक एक जण खुर्ची घेऊन झाडांच्या सावलीला जात असताना शॉट ऑफ लेनचा चेंडू गॅप मध्ये फटका खेळला, डिपला आहे. मिड विकेट सीमेरेषेवर एकदा प्राप्त केली जाते. दुहेरीचा कॉल. शतायू यांना दुसरी धाव हवी आहे आणि ती प्राप्त होईल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. ज्या प्रकारे आता पाऊस नाहीये, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि या ओल्या खेळपट्टीवर मात्र ज्या प्रकारे फलंदाजी करणं थोडंसं कठीण असतं, परंतु आता ही खेळपट्टी सिमेंटची पूर्णपणे सुकी झाली म्हणजे आता बॅटिंग करणं खूप सोपं होईल. मोठा फटका शतायू सूर्यवंशी यांच्या बॅट मधून चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. कराटे संघासाठी पहिला षटकार. पावसाळी रबर बॉल क्रिकेट आणि पावसाळी क्रिकेट किती आव्हानात्मक असतं हे पाऊस आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या प्रकारे या पावसाळी क्रिकेटचं वेगळी दृश्य. खोदून काढण्याचा प्रयत्न, चांगला टायमिंग झाला नाहीये. एकदा प्राप्त केली जाईल. लॉंग ऑन दूरवरून वेगाने येतील आणि त्याचा फायदा मात्र घेतला जातोय. दोन शतरक्षकांनी प्रयत्न चांगले केलेत परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. या 2 धावा शतायू सूर्यवंशी यांच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर या 2 धावेच्या मदतीने 10 धावा. फुल टॉस. पंचांकडे नजर असेल. स्क्वेअर लेग पंच सांगत असताना योग्य चेंडू आहे. चेंडू डीप मिड विकेट सीमा पार. षटकार. 16 धावा धाव फलकावर. 32चा पाठलाग करते टीम कराटे. आणि या वर्षीचा संपूर्ण हंगामामध्ये पावसाळी क्रिकेट ज्या खेळाडूने गाजवलंय, एक सर्वोत्तम गोलंदाजाचा पुरस्कार देखील एका स्पर्धेमध्ये या खेळाडूने फटकावलाय. शतायू सूर्यवंशी मॅन फ्रॉम कराटे. बॅटिंग देखील लाजवाब. ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खोलवर प्रकारचा चेंडू. शेवटचा चेंडू आलाय. निर्धाव षटकाची होते सांगता षटक क्रमांक ऋषी यांचं समाप्त होतंय. पहिलं टीमची धावसंख्या बिनगडी बाद 16. 12 चेंडू मध्ये आता 16 धावांची आवश्यकता विजयासाठी. टीम श्री जुगाईदेवी कराटे मालिकावीरासाठी बॅट आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा जिव्हाळा चषक 2025 बाळा स्पोर्ट्स यांची बॅट देखील आपल्याला पाहायला मिळते. कोण होईल मालिकावीर
एका ब्रँडेड स्लीवलेस देखील आहे मालिकावीर खेळाडूसाठी. आणि या स्पर्धेमध्ये वेगवेगळी पारितोषिकं असतात, कारण अतुल भालेकर कॅप्टन 26 यांचं आयोजन. त्यांना माहीत आहे की खेळाडूंना एखाद्या स्पर्धेमध्ये जर त्यांना आत्मविश्वास द्यायचा असेल, कारण कोणताही खेळाडू ज्यावेळेला आपल्या गावासाठी खेळतो आणि या मालिकेमधील सर्वोत्तम पारितोषिकं जिंकतो त्यावेळेला त्याचा आत्मविश्वास आणि त्याचा खेळ मात्र उंचावत असतो. षटक क्रमांक 2 तनिक्ष षटक क्रमांक 2 साठी आलेत. अनिल ऑन स्ट्राईक. जो खेळाडू पहिल्या षटकामध्ये 6 चेंडू नॉन स्ट्राईकला राहून उभे राहून बॅटिंग पाहिली शतायूची. अनिल पहिला चेंडू ओव्हर पिच स्टेट डाऊन द ग्राउंड, अगदी आकाशाला गवसणी घालणारा लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू 6 धावांसाठी. अनिल यांनी पहिल्या चेंडूवर ठोकलाय दर्जेदार षटकार. आणि आमचा कॅमेरामॅन छोटू त्याच्या अगदी समोर जाऊन पडलाय, तो देखील चांगलं काम करत असताना. आणि हे छोटे छोटे खेळाडू चेंडू मात्र जमा करून घरी जात आहेत. आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये या गोष्टी पाहायला मिळतात. आपटी बार आकुट टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल, वनपर्दी ओव्हरचा इशारा केला जातोय स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने माध्यमातून. आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये बाहेर गेलेले चेंडू कोण आणत नाहीये आणि त्यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या छोट्या मुलांची मजा असते. बॅकफुटला जाऊन पंच केलाय, व्हॉट अ स्ट्रोक, शॉर्ट ऑफ द मॅच. अनिल यांच्या बॅट मधून डीप पॉइंट सीमारेषा पार, 6 धावा षटकार. या षटकाराने मॅच मधील हवाच काढून घेतली. टीमची धावसंख्या धावफलकावर 29, 3 धावांची गरज. काय फलंदाजी केली अनिल यांनी. पहिल्या चेंडूवर ज्यावेळेला लॉंग ऑफला षटकार ठोकला आणि हा षटकार मात्र अद्भुत होता. फुलटॉस मिड विकेटला विजयाला गवसणी घालणारा अनिल यांच्या बॅट मधून मॅच फिनिश करणारा येतोय MSD स्टाईलने. टीम कराटे संघासाठी विजयी षटकार. अभिनंदन. अनिल यांनी मात्र या सामन्यामध्ये सलग 3 षटकार मारून आपल्या संघाला पहिला विजय प्राप्त करून दिलाय. हार्ड लक बॅड लक नवलाई रासाडे. चला वेल प्लेड, खूप साऱ्या शुभेच्छा.